नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाच टेस्टी किचनमध्ये। तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता मुलांना लवकरच सुट्ट्या लागतील स्कूलला आणि मुले घरी असल्यानंतर काय खाऊ करतात। म्हणून तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी झटपट बनणारी आणि मधल्या वेळेत खायला खूप आवडेल मुलांना आणि तुम्ही पटकन बनवून देऊ शकता आणि स्टोअर पण करू शकता। तर इथे मी हे चिरमुरे घेतलेले आहेत, अगदी कुरकुरीत आहेत। जर हे चिरमुरे तुमचे कुरकुरीत कडक नसतील तर तुम्ही थोडेसे गरम करून घेऊ शकता। तर इथे आता आपले चिरमुरे तयार आहेत एकदम कडक। तर आता मसाला बनवूया फ्रेश। तर इथे साखर थोडीशी, बडीशेप, हिंग, आमचूर पावडर थोडीशी, धना जिरा पावडर घेतलेली आहे आणि इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे नंतर आपण मीठ घालूया आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हा फ्रेश मसाला आपल्याला भडंगला वापरायचा आहे। या रेसिपीचं सर्व साहित्य मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर इथे आपला फ्रेश मसाला तयार झालेला आहे। खूप खमंग असा एकदम टेस्टी चटपटीत हा मसाला बनलेला आहे। तर हा मसाला तुम्ही महिना काय 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता भरणीमध्ये। इथे मी भडंगसाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणे, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण, हा फ्रेश मसाला बनवलेला। तर चला मग आता आपण भडंग बनवायला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा मी इथे तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे। तर शेंगदाणे आपल्याला चांगले कडक होईपर्यंत, मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर भडंग बनवायला खूप काही साहित्य लागत नाही। इथे आपण कोणताही फरसाणा किंवा शेव वापरलेली नाही। शेंगदाणे तळून झाल्यानंतर मग तेलामध्ये आता मी मोहरी घातलेली आहे। जिरे घालायचे नाहीत कारण की आपण मसाला बनवताना जिरे वापरलेले होते। आणि इथे मी अर्धी वाटी भरपूर असा ठेचलेला लसूण घातलेला आहे। लसणाचा फ्लेवर छान खूप उतरतो मस्त असा। तुम्ही नक्की ट्राय करा, भरपूर लसूण वापरा आणि भरपूर कढीपत्ता वापरायचा आहे। कढीपत्ता आणि लसूण चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, तेव्हाच आपला मस्त भडंग भरपूर दिवस टिकेल। आणि मी काढून घेतलेला आहे तेलामधून आणि त्या तेलामध्ये आता मी हळद घातलेली आहे आणि नंतर इथे आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि जो मसाला आपण फ्रेश बनवलेला होता तो घातलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आहे, मगच आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहे तेलामध्ये आणि थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर लगेचच आपल्याला या चिरमुऱ्यावरती हे मसाले घालायचे आहेत। मसाले जास्त पुढे नेऊ नका, नाही तर ते कडक बनतील कारण की साखर वापरलेली आहे। कडक बनल्यानंतर ते गुठळ्या बनतील, मग मसाला आपल्याला असा चिरमुऱ्यामध्ये मिक्स करता येणार नाही। ही एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्या। गॅस बंद करूनच आपल्याला मसाले पटकन तळून आपल्या चिरमुऱ्यावरती घालायचे आहेत। तर इथे मसाले सर्व आपले लावून झालेले आहेत। आता शेवटी इथे मी कढीपत्ता, लसूण आणि शेंगदाणे घातलेले आहेत। हे शेवटी जिन्नस घालण्याचे कारण म्हणजे आपण जो मसाला आहे तो जर तुम्ही सर्व साहित्य सोबत घातला तर ते मसाले कढीपत्त्यामध्ये अडकून राहतात, म्हणून शेवटी तुम्ही अशा पद्धतीने घाला आणि मिक्स करा। तर इथे आपला भडंग मस्त तयार झालेला आहे बनवून। आता सर्व करून घेऊया। तर उन्हाळ्या सुट्टीमध्ये अशा पद्धतीने तळून स्टोअर करून ठेवू शकता, खराब होत नाही आणि महिना 2 महिने हा भडंग टिकतो आणि खूप काही साहित्य पण नाही घातलेलं। तर ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।